जय जय रामकृष्ण हरी. आज आपण क्रमशः वाचन करत आहोत संत शेना महाराजांच्या अभंग गाथेचं. ही गाथा वाचत असताना बंधूंनो, आपण आतापर्यंत 70 अभंगाचं निरूपण केलंय, ऐकलंय, ज्ञात करून घेतलंय. यानंतर आपण 71व्या अभंगापासून सुरुवात करणार आहोत. आता काही दिवसच महाराजांच्या पुण्यतिथीला राहिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला होता होईल तेवढे लवकर अभंग या ठिकाणी घ्यावयाचे आहेत. त्यासाठीच आपल्याला 71व्या अभंगाचं निरूपण इथून समोर करावयाचं आहे. त्यासाठी आपण या अभंगाला सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री संत सद्गुरुनाथ महाराज की जय. जय संत सेनाजी महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संतांचे पाय मस्तकी सरता झाले तीही लोकी, लोळेन चरणावरी इच्छा फिटेल तोवरी. नाही सेवा केली मूर्ती डोळा म्या देखिली, कृत्यकृत्य शेना नावी ठेवी पायावरी डोई. संतांचे पाय मस्तकी सरता झालो तीही लोकी. 3 लोक, आकाश, धरती आणि पाताळ, हे तिन्ही लोक शेनाजी महाराजांसाठी हे तिन्ही लोक कमी पडत आहेत. एवढं संतांच्या पायावर मस्तक ठेवल्यानं त्यांचं भाग्य असते असं महाराज या ठिकाणी सांगतात. लोळीन चरणावरी इच्छा फिटेल तोवर, जोपर्यंत आपली इच्छा असेल, माझी इच्छा तो जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी संतांचे चरण सोडणार नाही, त्यांच्या चरणावर मी मस्तक ठेवेन असं महाराज या ठिकाणी सांगतायत. नाही सेवा केली मूर्ती डोळा म्या देखिली, सेवा मला करायची गरज नाही, फक्त डोळ्यानं मूर्ती बघतो आणि संतांच्या चरणाची सेवा केली, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आपली मूर्ती, देवाची ईश्वराची मूर्ती मी त्यांच्या समोर ठेवून त्यांची अविरत सेवा करत राहिले तर मला तिन्ही लोकात सुद्धा मला काही कमी पडणार नाही असं महाराज या ठिकाणी सांगतात. मला समाधान वाटते. कशाचं समाधान वाटते की संतांच्या चरणावर डोकं ठेवल्याचं मला तिन्ही लोकांमध्ये पूर्ण उरेल असं एवढं समाधान मला लाभते असं शेनाजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. यानंतर आपण वळूयात 72व्या अभंगाकडं. संती सांगितले त्याची तुम्हा निवेदिली, मी तो सांगत असे निके, येतील रागे येवो सुखे, निरोप सांगता कामया वागवावी चिंता, शेना आहे शरणागत विठोबा रायाचा दूत. महाराज कोण आहेत तर विठोबा रायाचा दूत आहे म्हणतात. संती सांगितले तेच तुम्हाला, जे संतांनी सांगितले हेच मी तुम्हाला सांगित आहे, जे अनुभवाचे बोल आहेत. इथे कोणी मनाचं कोणतंही कारभार मी तुम्हाला सांगत नाही व त्या कारणाने तुम्ही करावं व कोणती अवहेलना ईश्वराप्रती न व्हावी ह्या इच्छेने संत काय सांगतात की जे संती सांगितले, जे संतांना मला सांगितलं मी तुम्हाला सांगत आहे, मी निवेदन तुम्हाला करत आहे की तुम्ही ऐकावं असं महाराज या ठिकाणी सांगतात. मी तो सांगित असे निके, येथील रागे येवो सुखे, आला तर येऊ देणार राग. मी तो जे निखळ आहे आणि जे स्पष्ट आहे, जे खरं आहे ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. आणि जर खरं सांगून जर तुम्हाला राग येत असेल तर काय येत नाही, येऊ द्यात राग असं या ठिकाणी शेना महाराज एक परखड व्यक्तिमत्व आपलं सांगत आहे. या ठिकाणी म्हणतात निरोप सांगता कासया वागवावी चिंता, शेना आहे शरणागत विठोबा रायाचा दूत. निरोप सांगता कासया वागवावी चिंता, निरोप सांगितल्यानं मग कासया वागवावी चिंता, शेना आहे शरणागत विठोबा रायाचा दूत. शेना शरणागत आहे. तुम्ही कोणत्या जरी तुम्हाला राग आला असेल, द्वेष आला असेल, माझ्या समोर मत्सर जर वाटत असेल तर मी जे खरं आहे, जे मला संतानं सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे या अभंगामध्ये 72व्या संत शेनाजी महाराज आपल्याला सांगत आहेत. यानंतर 73वा अभंग. सुख या संताचे पायी अनिका ठाई नशेते, तीही लोकी पाहू आता ऐशेन दिशे धुंडिता. सुख संताचे पायी जे आहे आता तसं सुख कुठंही लाभणार नाही असं महाराज या ठिकाणी सांगतात. तिन्ही लोक जरी पाहायला गेले तर तिन्ही लोकांमध्ये असं तुम्ही तिन्ही लोक जरी हुडकवले, आकाश पाताळ आणि
धरती या तिन्ही लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तरी असं सुख तुम्हाला कुठंच लाभणार नाही जे की संतांच्या चरणावरती आहे. तुलना करिता या सुखे पै वैकुंठ झाली पिके. वैकुंठाची सुद्धा तुलना या सुखापुढे होत नाही म्हणतात. ईश्वराप्रती जे जाण्याचा मार्ग संताचा आहे त्या संताच्या चरणाची पायधूळ एवढी आहे की वैकुंठाची समतोलता तुलना हे तुम्ही करू शकत नाही म्हणतात. की वैकुंठाच्या काहीतरी वरच हे संताच्या चरणाची धूळ आहे असं महाराज आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. या सुखाची नवल परी न पवती सरी श्रीहरी. या सुखाचं एवढं नवल आहे ते पावते श्रीहरी पर्यंत जाऊ इच्छिते असं महाराज या ठिकाणी सांगतात. शेणा म्हणे झाली बेटी न सुटी गाठी पडली ती आता की गाठ मला सोड देऊ नको राया. हे पांडुरंगा आता संताची जी गाठ पडली ती गाठ मला कधीपी दूर करू देऊ नको आणि सोडू नको असे विनवणी ईश्वराला सेनाजी महाराज संतासाठी करत आहेत. या ठिकाणी आपण पाहूयात 74वा अभंग. श्री दर्शने आनंदले मन घाली लोटांगण चरणावरती. देती आशीर्वाद तोडतील मोह परिसा लोह सुवर्ण करी. श्री दर्शन जे देवाचं दर्शन घेताना मला जेवढा आनंद झाला आणि त्या चरणासाठी मी लोटांगण घातलेलं आहे. श्रीहरीच्या चरणी मी लोटांगण घातलेलं आहे. देती आशीर्वाद तोडतील मोह परिस हा लोह सुवर्ण. तर कशाची उपमा या ठिकाणी दिली? परिस आणि लोखंडाचा. याप्रमाणे एखादा परिस लोखंडाला क्षणार्धात स्पर्श केल्याबद्दल केल्याच्या नंतर क्षणार्धात त्या लोखंडाचं सोनं होतंय त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचं सोनं आशीर्वाद दिल्याने होते असं महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात. शेणा म्हणे संता रावरंक एक मानिती समूळिक प्रेम बुद्धी. बघा या ठिकाणी सुद्धा महाराज सांगतात की इथं रावरंक कोणी जरी असले गरीब श्रीमंत ह्या मानिती समूळिक प्रेमबुद्धी जे प्रेमाच्या बुद्धीने तुम्ही आस्था करता देवाची भक्ती करता त्या भक्तीला सर्वोत्तम प्राधान्य हे भगवंत देतात. या ठिकाणी महाराज सांगतात इथं कोणता गरीब श्रीमंत हे सगळे काही सारखे आहेत असं महाराज आपल्या 74वा अभंगामध्ये सांगतात. यानंतर पाहूयात 75वा अभंग. ठेवीला पाय माता संतजनी तिन्ही लोकी जाण सरता केला. घालीन लोटांगण वंदीन पाय माथा पुरेल माझी इच्छा धनीवरी. ठेवीला पाय माथा संतजनी तिन्ही लोकी जाण सरता केला. म्हणजे त्यांच्या संत चरण जर माथ्याला लावलं तर तिन्ही लोकी जाण सरता केली. मी तिन्ही लोकाला सारून येईन तिन्ही लोक माझ्या पुढे फिके पडतील असे महाराज या ठिकाणी सांगता येतं. शेणा म्हणे धन्य धन्य झालो देवा न करती सेवा भेटी दिली अशी सेवा मला जन्मोजन्मी घडू दे. ही भेट करून दिली संताची यातच मी सगळं धन्य धान्य कृत्य झालो समाधान झालेलं आहे असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. यानंतर 76वा अभंग. श्री संताचा मेळा पाहिन मी डोळा येथील आनंद सोहळा आनंद तो. भजन कीर्तन हरिनाम घोष श्रवणे जळे दोष सत्य आहे. या संताचा मेळा जे असतो जो सोहळा असतो जे पंढरपूरला जाताना वारीमध्ये जो सोहळा असतो तो सोहळा माझ्या डोळ्या देखत मी पाहतो. याचं मी केवढं कौतुक करू हे मला कुठं समजत नाही. त्याला शब्द अपुरे पडतात असे या ठिकाणी महाराज सांगतात. भजन कीर्तन हरिनाम घोष श्रवणे जळे दोष सत्य आहे. जे भजन कीर्तन हरिनाम घोष जे तोंडानं मुखानं ऐकून कानानं मुखानं गाऊन कानानं ऐकून जे काही आपल्या शरीरामध्ये दोष आहेत ते दोष सुद्धा जळून जातील. फक्त कशानं? ते या हरिनामानं हरिनामाचं नाम आपल्या मुखामध्ये घेतल्यानं हे सगळं काहीतरी आपले पापे दोष नष्ट होतील असे या ठिकाणी महाराज सांगतात. टाळ मृदंग टाळी एकनाद हरिनाम छंद गात सारे. टाळ मृदंग टाळी अवघच काय टाळ ते तुम्हाला कोणतं मोठं वाद्य मागत नाही तर नुसत्या टाळीने सुद्धा तुम्हाला परमात्मा तुमच्या इच्छा सांगतो इच्छा पूर्ण करतो. किंवा त्या हरिनाम छंद गात सारे तर काय लागते तर हरिनामाचा फक्त छंद तुम्हाला आवड तुमच्या शरीर मनामध्ये निर्माण व्हावी लागते आणि त्यासाठी तुम्ही एकच पांडुरंगाचं नाव घ्या असं महाराज आपल्या अभंगात सांगतात. शेणा म्हणे संत करी एक लाहो पुण्यभूमी पाहो हरिनाचे. संत करी एक लाहो एकच संताची तुम्ही पूजा करा. संत पुण्यभूमी पाहो हरिनाचे. बघा तुम्ही या धर्तीवरती पाहू शकाल की हरी नाचतोय. कशानं? तर संताच्या चरणाची सेवा केल्यानंतर तुम्हाला या धर्तीवरच हरीचं तुम्हाला दर्शन घडल
पांडुरंगराया तुम्हाला प्रत्यक्षा दर्शन या धर्तीवरती देईन. कशामार्फत? तर संतांच्या चरणाची धूळ आपल्या पायी लावून घेतल्यानं आणि संतांची भक्ती केल्यानं. या ठिकाणी महाराज सांगतायत 77वा अभंग पाहू. हरिरूप पाहिन डोळा, मुखी नाम भजन सोहळा. तर डोळ्यानं हरीचं रूप पाहायचं आणि मुखानं भजन नाम देवाचं घ्यायचंय असं सांगतात. रामकृष्ण नामे वाजू टाळी, प्रेमे नाचू संत मंडळी. सगळ्या प्रेमानं नाचायला अनुग्रहित महाराज करता येतं की मुखानं रामकृष्ण हरी नाम घ्या आणि तुमच्या प्रत्येक शरीराच्या तालामधून टाळी म्हणा, मुखानं वाचन नाम म्हणा, की तुमच्या शरीरातून जे पावली खेळताना जे भक्त दंग होतात यामध्ये तुम्ही पूर्ण समर्पण द्या आणि एक भक्तिभावानं नाचू प्रेमानं या रे नाचू प्रेमानंदे रामनामाची या छंदे. या ठिकाणी महाराज आपल्याही अभंगामध्ये सांगतात. गुण गायीन अभंगी, धैर्य बल देई अंगी. हे गुण गायल्यानं धैर्य बल शरीरामध्ये आपल्या आपोआपच संचारतं, स्फूर्ती येते. शेना म्हणे लोटांगणी, संत गजर ऐका कानी. तर संतांचा गजर तुमच्या कानावर पडू द्या असं शेनाजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. त्यानंतरचा अभंग पाहूयात. संतांचा समाज करी नामघोष, सर्वांची दोष जातील गा. संतांचा जर नामघोष तुम्ही तुमच्या मुखानं करत असाल, तुमच्या कानी जरी पडत असाल, तर तुमचे सगळे काहीतरी दोष काय ते हरून जातील, इथं नष्ट होतील असं महाराज आपल्या अभंगात सांगतात. ऐशिया साधनी घ्या संत भेटी, मुखी जग जेटी उच्चारा गा. अशा संतांची तुम्ही भेट घ्या आणि मुखी जगजेटी उच्चारा गा. मुखांच्या जगजेटी उच्चारा, मुखानं जगजेटी उच्चारा. या म्हणजे तुमच्या मुखानं पांडुरंगाचं नाव तुमच्या मुखामध्ये येऊ द्या असं महाराज सांगतात. संत जे बोलती अमृत वचन, शुद्ध अंतःकरण होईल गा. जे संतांचे वचन कसं आहे ते अमृत वचन, सत्य वचन आहे. ते शुद्ध अंतःकरण, ते वचन ऐकल्यानंतर जे रसाळवाणी असते संतांची, ती रसाळवाणी आपण ऐकून ग्रहण केल्याच्या नंतर ते कुठंतरी सत्य असतं, खरं असतं आणि त्यानं आपलं काय होतं तर आपलं हे अंतःकरण सगळं शुद्ध होतं असं हे महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. शेना म्हणे सत्य ठेवा विश्वास, विनंती ही करी सर्व सांगतो गा. म्हणते भगवंता हे बांधवानो तुम्ही सगळेजण ऐका, हे ऐका. मी हे कानानं ऐकून असं सांगलं नाही तर प्रत्यक्षदर्शी मी संतांच्या भेटी घेऊन त्यांचा लाभ मिळवून आणि ते त्यांना जे आत्म घडलंय ते जे स्वतः अनुभवले त्यांनी ते मला सांगितलं आणि मी ते निवेदन तुम्हाला सांगत आहे. तर बंधूंनो तुम्ही ऐका, हे काय मी खोटं सांगत नाही. हे सगळं काही माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवून तुम्ही भक्ती मार्गात पडा असं शेनाजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगता येतं. आता 79वा अभंग. संत जगी आहे थोर, अज्ञानी उद्धरले फार, वाल्हा कोळी दुष्टाशी, वाल्मिक केला ऋषी. तर संताची वाणी कशी असते बघा. जगी आहे थोर त्यांची, अज्ञानाला सुद्धा त्यांनी दूर सारलेला आहे. वाल्याचा वाल्मिकी त्यांनी केलेला आहे. वाल्या कोळी एक लुटारू वाटमारेकरी होता, तर त्याला अनुग्रह देऊन त्याच्या मुखातून रामनाम वधून घेऊन वाल्याचा वाल्मिकी केला. असे संतांचे वचन हे प्रत्येक कानावर पडावत व आपल्या जीवनात सफल व्हावे असे महाराज आपल्या अभंगात सांगतात. खरा केले श्याम कर्ण, लोहाचे बनविले सुवर्ण. की शेना म्हणे संतापायी, ठेवी वेळोवेळा डोई. तर श्यामकर्ण लोहाचे बनविले सुवर्ण हे एक प्रकारचं संतांना परिसाची उपमा महाराज या ठिकाणी देत आहेत. संत परिस आहेच तर आपल्या एखाद्या सामान्य माणसाला जर त्यांचा अनुग्रह झाला तर त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. संतांचा समाज जमला वाळवंटी, अट्टहास्य कंठी हरिनाम, टाळ मृदंगाचा नाद दुमदुमला, नाचू जे लागला पांडुरंग. बघा तर कसा पांडुरंग नाचू लागला. पांडुरंग टाळ आणि मृदंगाच्या नादावर पांडुरंग हा नाचत होता. का नाचत होता की संतांचे वचन, शुद्ध वचन, सत्यचरण, संतांचे चरण ह्या माते लागले आणि त्यांना मला अनुग्रह झाला आणि त्यानंतर माझ्या कंठन हरिनाम निघत होता.
संतांचा हरिनाम, संतांच्या वचनाचा हरिनाम, आणि ते बी टाळ मृदंगाच्या गजरात. यातून काय होते तर स्वतः पांडुरंग तिथे नाचू लागतात. कीर्तनी नाचे पांडुरंग, एक नामयांचा खूप मोठा छान असा अभंग आहे. आणि ते म्हणतात, तर कीर्तनात टाळ मृदंगाच्या नादात पांडुरंग सुद्धा या धर्तीवरती आपल्या समोर नाचू लागतो. विठ्ठल रुक्माई गरजे संतवाणी, वर हात करूनी टाळ वाजवी. शेना म्हणे भक्ता अधीन माधव, नित्य हाके धाव संकटी. तर विठ्ठलराया कसा आहे, त्याचं नाव घेत कोणी त्याचा भक्तिभाव आवडीने प्रेमाने जर भक्तिभाव केला तर विठ्ठलराया संकटकाळी आपल्याला शक्यतोवर तर तत्पर येत राहतो. अनेक संतांच्या आख्यायिका आपण पाहतो, वाचतो, की त्या प्रत्येक संताला हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षदर्शी हे दर्शन पांडुरंगाने दिलेलं आहे. त्या महाराजांचेच एक पहा आख्यायिका आहे. त्या आख्यायिकेमध्ये स्वतः शेनाजी महाराजांचं रूप पांडुरंग घेऊन राजाची सेवा करून गेले. त्या ठिकाणी म्हणतात, प्रत्येक रावरंकाला सुद्धा या ठिकाणी जे माझं नाम प्रेमाने भक्तिभावाने जर माझी पूजा करत असेल, माझी भक्ती करत असेल, तर त्याला मी निश्चितच संकटकाळी मी तिथे येणारच, असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. त्यानंतर संतांचा समाज आनंदाचा घोष, निसरती दोष तया ठाई. मुखी पांडुरंग नाचती नितंब, होऊन या दंग भजना माझी. तर सगळा संतांचा मांदिळा हे कसं आहे तर भजनामध्ये दंग होऊन नाचायचं आहे. त्यामध्ये पांडुरंगासोबत टाळ आणि मृदंग वाजे खनाखना, लोपले गगन सर्व काही. टाळ आणि मृदंगाच्या खनाना आवाजामध्ये गगन सुद्धा झापले गेलं आहे, असं या अभंगामध्ये महाराज सांगतात. शेना म्हणे ऐसा भजनाचा महिमा, नाचे पुरुषोत्तम संत मेळी. पुरुषोत्तम पांडुरंग सुद्धा या ठिकाणी नाचतो, त्यांच्या भजनामध्ये एवढा तल्लीन होऊन जातो, एवढं त्यांना देवाचं नाव सुद्धा देवाला आवडतं घ्यायला. ते कोणाच्या मुखातून तर संतांच्या मुखातून, आपल्यासारख्यांच्या भक्ताच्या मुखातून, संतांच्या मार्फत हा सगळा कथाटोप शेनाजी महाराज आपल्याला सांगता येतं, की पांडुरंग सुद्धा या भजनामध्ये आपलं देहभान विसरून नाचतो, असे या ठिकाणी महाराज सांगतात आपल्याला. धन्य धन्य दिन आमचे झाले दर्शन, तुमचे झाले दर्शन, आजी भाग्य उदय आले, तुमचे पाऊल देखिले. पूर्व पुण्य फळ आले, माझे माहेर भेटले, शेना म्हणे झाला धन्य दिवस आजी भला. शेना महाराज म्हणतात, आज तुमचं दर्शन झालं, विठुरायाचं आज दर्शन झालं, त्या मूर्तीकडं मी पाहिलो तर आज माझं भाग्य उदयाला आलं. आज माझं भाग्य कशानं लोकलं होतं, की तुमचं दर्शन न होता मी एवढे दिवस विसंबून राहिलो होतो. आता तुमचं दर्शन मला झालंय, तर आज मी धन्य धन्य झालेलं आहे. तुमचे चरण देखिल्यामुळं माझं जीवन हे पूर्ण सार्थकी लागलेलं आहे. माझं काहीतरी पूर्वीचं पुण्य असेल, की आज तुमचं मला दर्शन घडलेलं आहे. माझ्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलेलं असेल व ते माझ्या वाट्याला या दर्शनाच्या माध्यमातून आलेलं आहे, असे महाराज सांगतात. मला माहेर भेटल्यासारखं वाटतंय आणि आज मी खूप धन्य झालेलो आहे. जशी एखाद्या विवाहित स्त्रीला तिचं माहेर अत्यंत प्रिय वाटते, त्याप्रमाणेच महाराजांना सुद्धा पंढरपूरची वारी आणि आपल्या विठुरायाला भेटायला एका माहेरात गेल्यासारखं वाटते, असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखील संतास, जीवा सुख थोर झाले, माझे माहेर भेटले. अवघा निरसला शिन, देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा, शिना म्हणे आले घरा. तर सोन्याचा दिवस कोणता आहे, तर आज माझ्या दृष्टीनं तुझे चरण पाहिलेत, ते माझा सोन्यासारखा दिवस आला. आजच सोन्याचा दिवस आहे. जीवा सुख झाले थोर, माझे माहेर भेटले. हे मला माहेरात आल्यासारखं वाटलं आणि हे पूर्ण मी कृत्य या ठिकाणी झालं. जे भगवंताचं दर्शन मला घडलेलं आहे आज, तर मी या ठिकाणी धन्य झालेला आहे माझ्या माहेरात येऊन. तर सगळा शीन माझ्या आयुष्यातून निघून गेला आहे, माझ्या शरीरातून सगळा शीन कशामुळे गेला आहे, तर फक्त तुमच्या दर्शनामुळं घेतलेलं आहे. संतांच्या दर्शनामुळं माझं सगळं शीन गेलेलं आहे. तर काय आहे, तर काय आहे, आज सगळा शीन ज्यावेळेस संत शरण आपल्या घरी लागतील तेच आपला मोठा सण असतो. महाराजांच्या मते साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, असं एक अभंग आहे. तर महाराज या ठिकाणी म्हणतात, आज दिवाळी दसरा, शेना म्हणे आले घरा. तर मला कशाचं थोरपण, मला कशाचा सण वाटतो,
तर जसं मी माहेराला आल्यानंतर एखादी विवाहित स्त्री माहेराला आल्याच्या नंतर त्या दिवशी सण असला तरच ही स्त्री माहेराला जात असते. तर तसाच मला आनंद या ठिकाणी होतोय की तिथं संतांच्या भेटी होतात, पांडुरंगांचे दर्शन होते आणि त्या ठिकाणीच मला हा सगळा माहेरचा सोहळा आज सोन्याचा दिवसासारखा मला आज हे दिवस वाटतो, असं महाराज आपल्या भजनामध्ये सांगता येतं. स्फुरण कीर्तन अभ्यासिले मन ऐशी या साधन संत कृपा, झाला वरद हस्त दिदली अभय, केले मज सहाय्य पांडुरंग. बघा, श्रवण कीर्तन अभ्यासिले मन काय केलं फक्त शेनाजी महाराजांनी फक्त काय केलं तर त्यांचा अभ्यास फक्त अभंगाच्या मार्फत संतांचे चरण त्यांनी वाचन केले. तर पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं, संत कृपा अशी दिली, झाला वरद हस्त दिदली अभय, अभय दिलं तुम्हाला, ते वचन दिलं. काय म्हणतात, केले मज सहाय्य पांडुरंग, एवढं वचन देऊन पांडुरंगांना सहाय्य केलं. म्हणते काय, मन बोलिले संत सद्गुरु, ज्ञान मज तारू दीननाथा. दीननाथा म्हणजे मी गरीब आहे देवा, मी आतापर्यंत खूप लाचार होतो, पण तुम्ही काय केलं, पण मन बोलिले संत सद्गुरु, मनानं माझा बोलून टाकलं, संतांच्या मनानं तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवला आणि मला ज्ञान दिलं. मग त्यानंतर काय झालं, मी एक जे साधारण लाचार माणूस होतो, जे दीन दुबळा होतो, जे तुमच्या दर्शनाच्या वाचून होतो, दर्शन न घेता होतो, तुमच्या सानिध्यात न येता होता, तोपर्यंत मी दीन दुबळा होतो, मला काहीच समजत नव्हतं, या संसार मोहमायेमध्ये पडलो होतो. तर त्याने संतांनी मला काय केलंय, तुमच्याकडे येण्याचं धाडस दिलं, अभय दिलं, वचन दिलं. ते म्हणतात की बाबा मला हे पांडुरंगा, आता तुझ्याकडे येण्याचा मार्ग मला मोकळा झालेला आहे, कारण मला संत चरण सापडलेले आहेत, असे सेना महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. यानंतर स्वप्ना माझी मज झाली संत भेटी, केली कृपा दृष्टी पामराशी. बघा, सेना महाराजांच्या स्वप्नामध्ये संत भेटी झालेली आहे, केली कृपा दृष्टी. तर मग कोण्या मार्गाने यायचं, जर तुमचा व्यवहार नीट असला, तुमचा सगळा व्यवहार पारदर्शक असला, कुणाची खोटं न बोलता व्यावहारिक सत्यता तुमच्या व्यवहारात असली, त्याला हे संत भेट देतात. आणि संत स्वप्नात येऊन काय सांगले, बाबा केली कृपा दृष्टी पामराशी, स्वप्नामध्ये दिली संत भेटी, केली कृपा दृष्टी पामराशी. माझ्या पामरासारख्याला संतांच्या स्वप्नामध्ये भेट देऊन तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवलाय. झाला उपदेश अमृत वचन, अज्ञानाशी ज्ञान वाढविले, अज्ञानाशी ज्ञान वाढविले. अज्ञान नष्ट करून ज्ञान देणारे कोण आहे, तर संत आहेत, असं महाराज सांगतात. जन्मजन्मांतरी नव हे उद्धार, सुखाचे सागर पोहविले. तर मी साधारण एका डबक्यामध्ये न पोहता सुखाच्या सागरामध्ये पोहोचण्याचं धाडस बळ कोण दिलेलं आहे, तर संतांनी मला दिलेलं आहे. असं हे तर जन्मोजन्मी होय उद्धार, एक जन्माचा नाही तर अनेक जन्माचा उद्धार या ठिकाणी संतांमुळे मला होतोय, असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. शेना म्हणे वाल्या कोळ्या संत देणे, वाल्मिक तोने ऋषी केला. वाल्याचा वाल्मिकी ज्याने केला तो एक संतच होता ना. संतांनी सांगितल्यामुळे नारद मुनीने वाल्याला सांगितले होते आणि वाल्याचा वाल्मिकी होऊन त्यांनी रामायण लिहिलं, हे आखे आपल्याला पूर्णतः माहीत आहे. त्यांचा हे विस्तार, त्यांचा थोडासा अभ्यास महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणता येतं. संत मायबापे कृपा मज केली, स्तनी पाजी येली हरिनाम. आकाशावरी गंगाधारी वाहविलो, सार्थ किती झालो आशीर्वाद येतो. कशाप्रमाणे आहे, आकाशापूर्वी गंगाधारी वाहवलो, आळशावरी गंगाधारी वाहवलो, म्हणजे इथे शिवशंभूचं इथं दिलेले आहे. संत मायबापे कृपा केली मज, स्तनी पाजी येली हरिनाम. तर मायबाप हे संत कसे असतात, ती मायबापाप्रमाणे आहेत की त्यांच्या स्तनातून आपल्याला दूध पाजविलेले आहेत. आणि मला एवढं ओझं झालंय, गंगाधारी वाजलं सार्थकी आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादानेच माझं हे पूर्ण जीवन सार्थकी लागलेलं आहे, असं महाराज आपल्याला सांगतात. मज बोलविले मान्य केले जगी, मज पांडुरंगी रंगविले. तर रंगवणारे कोण आहे, तर मज बोलविले पांडुरंगी. तर संत महात्म्य एवढं कठोर, एवढं निश्चिम आहे की त्या भक्ताला आपल्याकडे वळवून त्याला पांडुरंगाकडे नेण्याचा प्रयत्न हे संतजन मला केलेत, असं मज पांडुरंगी रंगविले. शेना म्हणे पामराशी झाली आज्ञा, आपण ती मान्य करून घेई. आता जी मला ज्ञान तुम्ही पावन करून घेतलेली आहे, जे माझ्या पामराला तुम्ही तिकडे नेलंच आहे, तर ते पण तुम्हाला शेवटापर्यंत न्या, असं महाराज या अभंगामध्ये विनवणी करत आहेत. पाहिला संताचा दरबार, दिंड्या पालकांचा भार,
न्याय हरिनाम गजर दोषी अज्ञान ते उद्धर टाळ मृदंगाच्या फौजा विना नाद ते महापूजा शेनामने ज्ञाननगर षटरूपी मारिले ठार पहिला संतांचा दरबार दिंड्या पताकांचा भार तिथं कोणता पताकाचा संत भार पंढरीत संत भार तर पंढरीमध्ये भार कशाचा आहे दिंड्या पताकांचा भार आहे जे तुम्ही भागवत धर्मामध्ये जे दिंड्या पताका घेऊन निघतात टाळ मृदंग आणि दिंड्या पताकांचा भार जे संतांच्या चरणातून जे अभंग निघतात आणि ते पंढरपुराला जाऊन थांबतात ते किती अहोरात्र दिवस रात्र त्यांच्या मुखामध्ये हे हरीचं नाम पांडुरंगाचं नाम असते आणि पायी भगव्या पताका हातामध्ये टाळ विना मृदंग ह्यांच्या गजरामध्ये ते चालत असतात तर त्यांचा काय असतो संतांचा दरबार आणि दिंड्या पताकांचा भार या ठिकाणी खूप पाहिला जातो न्याय हरिनामगर दोषी अज्ञान ते उद्धर न्यायाचा हरिनाम हा न्यायाचा गजर हा न्यायाचा गजर या ठिकाणी म्हणलेला आहे की न्याय सत्यवचन आहे या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल सत्यवचन हरिनाम गजर दोषी ते अज्ञान ते उद्धर ते अज्ञानाला कशाही प्रकारचा जरी अज्ञान असला तर त्या ठिकाणी त्याचे दोष सगळे नष्ट होऊन जातात आणि तो उद्धरल्या जातो असं महाराज सांगतात टाळ मृदंगाच्या फौजा विनानाद ते महापूजा शेना म्हणे ज्ञाननगर षटरूपी मारली ठारत आपल्या शरीराचं जे नगर आहे ज्ञान सागर जे आहे ते आपल्या शरीरामध्ये सगळे षटरूपी मारून टाकतात असे ज्ञान नगरामध्ये आपण जाऊन थोडस भटकंती करावी असं महाराज आपण या ठिकाणी सांगतात संत दर्शनाचा लाभ हा मानसी उल्हास चित्ताशी होत राहे झाला वरद हस्त उपजले ज्ञान गेले ते अज्ञान पळून या राव आणि रंक मानिती समान देही समान वरुणी करुणी वागे शेना म्हणे अवतार तो संतांमध्ये होईल सद्बुद्धी त्यांच्या नामे संत दर्शनाचा लाभ हा मानसी उल्हास चित्ताशी होत राहे म्हणजे संत दर्शनाचं वरचेवर जरी भेटत राहिले तरी उल्हास येत असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये एक हर्ष असतो जे उल्हासित ते पंढरपूरला जाणारे लोक असतात जे संतांच्या भक्त असतात ते एकदम हर्षोल्लासात असतात एकमेकांना एकदम उल्हासित येऊन ते बोलतात आपल्या विठुरायाचं नाम सांगतात ते मनाशीच नसतात मनातूनच उल्हास येत असले तर प्रेमभाव निर्माण होतो आणि विठुरायाप्रती एक सत्यवचन त्यांना प्रगटले जाते असं महाराज या ठिकाणी सांगतात राव आणि रंग मानती समान या ठिकाणी राव आणि रंग किती श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव न करता पांडुरंगाप्रती सगळे भक्त सगळे माणसं हे सारखेच आहेत असे म्हणतात ते किती मोठा संत जरी असला महाराज जरी असला आणि सामान्य माणूस जरी असला तरी एकमेकांच्या पाया पडतात पाया पडणे म्हणजे हा काय भाग आहे तर हे पाया कोणता श्रीमंत गरीबाच्या किंवा गरीब श्रीमंताच्या असा नसून तो त्याच्यातल्या देवत्वाचा प्रणाम असतो व तो आपल्याला या ठिकाणी मान्य करावा लागेल महाराज आपल्याला खूप वेळेस ते सांगितलेले असते आहेत की राम आणि रंक मानिती समान देही समाधान करुणी वागे फक्त देहाला तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे चित्त तुमचं शुद्ध आणि निर्मळ सात्विक भावनेनं आणि शांत असलं पाहिजे तेथेच तुमचं हे समाधान करून देह तुमचा समाधान असला तरच तुम्हाला सगळ्यात मध्ये समानता दिसेल असं भगवान शेनाजी महाराज आपल्याला सांगतात शेना म्हणे अवतार तो संतांमध्ये होईल सद्बुद्धी यांच्या नामे सद्बुद्धी येईन तुम्हाला जे संतांच्या संगतीमध्ये राहिल्याने सद्बुद्धी येऊन तुम्हाला परम मार्ग दिसेल असं या ठिकाणी सांगता येतं आजी फळा आले पुण्य गेले भेदोनी गगन संत झाले कृपाळ माझा केला जी सांभाळ तर संतांनी काय केलेले आहेत आज माझं पुण्य फळाला आले आहे जे माझं गगनाला आकाशा एवढा मला गगनात न मावता एवढा मला आनंद झालेला आहे संत झालेली कृपाळ माझा केला जी सांभाळ ते माझा संतांनी सांभाळ केलेला आहे तो माझा आनंद गगनात माविनाशी झालेला आहे संचित ओळे तुमची देखील पाऊली संत म्हणाजीने कृपा केली नारायणे वळले तुमची देखील पावते संतांचे पावले देखून सुद्धा माझं संचित हे भाग्य खोललेलं आहे शेना पंढरीचे सुख देखून विनोनी करती विनोनी हात जोडून तर पंढरीचं सुख आम्हाला बघू द्या पंढरपुराचं जे सुख आहे ते आम्हाला बघू द्या ते कशाने लाभते तर फक्त संत सेवेने लागते तिथवर जाण्याचा प्रयत्न आम्ही करू असं हे विनोनी हे देवदैवता करत आहे चारी मुक्ती जेथे हिंडती दिनरूप
येऊनिधी समीप कोणी तया, तर आम्हाला कोणी चारी मुक्ती तेथे हिंडती दिनरूप येऊनिधी समीप कोणी तया. जे एवढं आमच्या डोक्यावर ओझं झालेलं आहे, एवढं पाप झालेलं आहे, ते हिंडा फिरता आम्हाला कोणी जवळ सुद्धा येऊ देत नाही. तर धिक्कारून त्या पाहती बाहेरी मागुती पायावरी लोळताती. तर धिक्कारून टाकल्याच्या नंतरही आम्ही पायावरी लोळू, मागुती पायावरी लोळू, असं महाराज या ठिकाणी वैष्णवा शरण येती काकुळती आमची ती गती काय सांगा. तर वैष्णव या ठिकाणी काकुळी तर आमच्या पामरासारख्याची काय कथा, असं या ठिकाणी महाराज सांगतात. तर इथं वैष्णव देवी देवता यांच्या संतांच्या चरणासाठी लोळण घालतात. बाबा मला या सुखाचा थेंबुटा मनवी नमवी ब्रह्मादिका, तिथे शेणादेका सरता झाला. शेणाजी सांगतात, तुम्ही आमचा स्वीकार करीत नाही तर आमची काय गती होणार ते सांगा. अशा संत सुखाच्या एका थेंबासाठी ब्रह्मदिक द्वेही नम्र होऊन प्रार्थना करतात. असे नसून ह्या कथित शेणा मात्र या सुखाने परिपूर्ण झालेला आहे. कारण शेणाजी महाराजांना हे पूर्ण यथोचित संतांच्या भेटी झालेल्या आहेत. संतांनी भेट देऊन त्यांना पांडुरंगापर्यंत पोहोचता आलेलं आहे. म्हणून याची देवा याची डोळी, याची डोळा याची देही शेणा महाराजांनी कृतकृत समाधान व्यक्त या ठिकाणी केलेलं आहे आपल्या 92 अभंगामध्ये. यानंतर बंधूंनो, आपण बघूया 93 अभंग या पुढील भागात. तोपर्यंत जय संत शेणाजी महाराज की जय.